नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। मी ऑस्ट्रेलियाला आलेली आहे आणि आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तरी आपल्या महाराष्ट्रीयन पिठलं भाकरीची नक्कीच आठवण येते। तर आज मी ऑस्ट्रेलियाच्या किचन मध्ये महाराष्ट्रीयन झणझणीत पिठलं आणि टम्म फुगणारी तांदळाची मऊ लुसलुशीत भाकरी बनवणार आहोत। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया। पिठलं भाकरी हा पदार्थ पंचपक्वान्नापेक्षा कितीतरी टेस्टी, लाजवाब आणि पोटभरीचा पदार्थ। रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की पिठलं भाकरी खाऊन मन खरंच तृप्त होतं। टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत गरमागरम तांदळाची भाकरी, पिठलं आणि सोबत लसणाची चटणी, कांदा, मिरची एक नंबर लागतं। पिठलं आणि भाकरी हे मी 2 व्यक्तीच्या जेवणासाठी बनवत आहे। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण तांदळाची उकड काढून घेणार आहोत। मध्यम गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलं। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि 1 चमचा तेल टाकलं। पाण्याला उकळी येऊ दिली आणि ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने तांदळाचं पीठ मी आधीच चाळून घेतलेलं आहे ते टाकलं आणि त्याचं उकड काढून घेतली। आता गॅस मी पूर्णपणे बंद केला आणि गरम पाण्यामध्येच तांदळाचं पीठ पूर्णपणे कालवून घेतलं आणि 10 मिनिटासाठी तसंच झाकून ठेवलं। म्हणजे उकड ही छानपैकी शिजेल तोपर्यंत आपण पिठल्याची तयारी करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करायचं आहे। त्यानंतर 1 गड्डी सोललेला लसूण, 1 छोटा चमचा जिरे आणि 1 छोटा चमचा मीठ हे टाकून पाणी न टाकता जाडसर वाटून घ्यायचं आहे। तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा जाडसर कुटून घेऊ शकता, म्हणजे पिठलं हे अधिक चविष्ट लागतं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वाटून घेतलेला ठेचा एका वाटीमध्ये काढून घेतला। 1 वाटी बारीक दळलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे। वजनी म्हणाल तर बरोबर 100 ग्रॅम आहे आणि हे पिठलं मी 2 व्यक्तींच्या जेवणासाठी बनवत आहे। एका मोठ्या बाउलमध्ये वाटीभर पीठ टाकलं। त्यामध्ये जसं लागेल असं पाणी टाकायचं। ज्या वाटीनं पीठ घेतलं त्या वाटीनेच अर्ध्या वाटीपेक्षा मी जास्त पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी असं विस्करच्या साहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। पिठाच्या गुठळ्या फुटतात किंवा तुम्ही हात स्वच्छ करून हाताने पीठ कालवू शकता। या वाटीने म्हणाल तर पाऊण वाटी मी पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला पिठलं किती पातळ हवं आहे त्यानुसार पाणी कमी अधिक होऊ शकतं। इतर साहित्य पाहू। आता 1 वाटी बेसन पीठ पाण्यामध्ये कालवून घेतलेलं आहे, तेल आहे, मीठ घेतलेलं आहे आणि यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या तुकडे करून घेतलेल्या आहेत आणि 4-5 कढीपत्त्याच्या पानांचे तुकडे केलेले आहेत। त्यानंतर 1 छोटी वाटी बारीक चिरलेली हिरवीगार ताजी स्वच्छ कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, 1 गड्डी लसूण, जिरे आणि मीठ टाकलेला मिरचीचा ठेचा, यातील अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मोहरी। तर याप्रमाणे आपलं पिठलं बनवण्यासाठी साहित्य आहे। मध्यम गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकलं। तेल हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। त्यानंतर 1 छोटा चमचा मोहरी टाकली। मोहरी छानपैकी तडतडू द्यायची। मोहरी तडतडल्यानंतर बारीक कापून घेतलेला लसूण टाकला। लसूण अगदी खमंग होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। लसणाची खमंग फोडणी बसली की पिठलं हे चुरचुरीत लागतं, अतिशय टेस्टी लागतं। लसूण तेलामध्ये भाजत आला की वाटून घेतलेला हिरवा मिरचीचा ठेचा टाकायचा, म्हणजे ठेचा आणि लसूण पुन्हा भाजलं जाईल आणि लसूण अगदी खमंग भाजला जाईल। आधीच जर लसूण आपण खूप भाजून घेतला तर पुन्हा हिरव्या मिरचीचा ठेचा भाजेपर्यंत लसूण करपतो, म्हणून अर्धवट भाजला की मग पुन्हा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आणि मिश्रण थोडा वेळ परतून घ्यायचं। हिरव्या मिरचीचा ठेचा भाजला की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। आधीच जर कढीपत्त्याची पानं टाकली तर कढीपत्त्याची पानं करपतात आणि मग फारशी चांगली लागत नाही, म्हणून हिरव्या मिरचीचा ठेचा भाजत आला की मग कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि कढीपत्ता छानपैकी भाजला की मग त्यामध्ये हळद टाकायची। हळदही पुन्हा मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायची, थोडीशी तेलावरती भाजून घ्यायची आणि मग त्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकलं। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं। मीठ हे आधी आपण थोडंसं हिरवं वाटण वाटताना टाकलेलं आहे, त्यामुळे
अंदाज घेऊनच मीठ टाकायचं आहे। मिश्रण व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आणि आता पाण्याला उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आल्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून टाकायचा, म्हणजे पिठलं हे बिलकुल बाधत नाही, पचायला सोपं जातं। त्यानंतर एका हाताने कालवलेलं पीठ ओतत दुसऱ्या हाताने पळीच्या साह्याने ढवळत राहायचं। बाउलमध्ये संपूर्ण पीठ ओतून झालेलं आहे। त्यानंतर बाउलला चिकटलेलं थोडंसं पीठ आहे, त्यामध्ये पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकलं आणि ते पाणीही त्या पिठल्यामध्ये ओतून दिलं आणि आता पूर्ण सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। गॅस हा स्लो केलेला आहे आणि स्लो गॅसवरती मिश्रण संपूर्णपणे ढवळून घेतलं। 1 मिनिटभर ढवळल्यानंतर झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे। 6 ते 7 मिनिट मंद आचेवरती झाकण ठेवून शिजू दिलं। 8 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि आता झाकण उघडून पाहिलं, पिठलं छानपैकी शिजलेलं आहे। गॅस बंद केला आणि वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली। पिठलं तयार झालेलं आहे। आता तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेणार आहोत। पिठाची उकड आहे ती छानपैकी शिजलेली आहे। 10 मिनिट झालेले आहेत आणि अजून थोडी गरम आहे, तर ती उकड ही मोठ्या ताटामध्ये काढून घेतली। चमच्याने काढून घ्यायची आणि एका वाटीमध्ये साधं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे गार पाणी आहे, आणि त्या पाण्यामध्ये हात बुडवत उकड हे पूर्णपणे मळून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताला भाजेल म्हणूनच गार पाण्याचा हात घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या हाताला चटका लागणार नाही। किंवा तुम्ही वाटी किंवा फुलपत्राच्या साह्याने उकड घोटून मग अशा प्रकारे गोळे करू शकता। गोळे लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। एक वाटीमध्ये 5 गोळे झालेले आहेत। आता हे गोळे मी झाकून ठेवले आणि जसं लागेल असं याच्यात एक एक गोळा घेऊन मग त्याची भाकरी करायची आहे। पोळपाट घेतलेलं आहे, पोळपाटावरती थोडंसं कोरडं पीठ टाकलं आणि मग असं बेलनच्या साह्याने भाकरी डायरेक्ट लाटून घ्यायची आहे। भाकरी लाटून घेतली ना की अतिशय पातळ होते। ज्यांना भाकरी थापण्याचा त्रास आहे किंवा ज्यांना भाकरी थापणं कठीण वाटतं त्यांच्यासाठी ही अतिशय सोपी ट्रिक आहे। भाकरी छानपैकी उकड घेतल्यामुळे पहा इतकी पातळ झालेली आहे, अगदी कागदासारखी पातळ झालेली आहे आणि लाटल्यामुळे भरभर भाकरी करणं शक्य होतं। आता तवा ठेवलेला आहे, तवा हा नॉनस्टिकचा आहे। तवा छानपैकी गरम झाला की त्यावरती भाकरी टाकायची आणि थोड्या वेळाने उलटवून घ्यायचं। पाहू शकत असाल की आपली भाकरी कुठेही तव्याला चिकटलेली नाही। अशा प्रकारे कॉटनचा रुमाल घेऊन दाबत भाकरी गोल गोल फिरवत भाजून घ्यायची आणि पाहू शकत असाल अगदी बॉलसारखी किंवा फुग्यासारखी भाकरी फुगाय सुरुवात झालेली आहे। दोन्ही साईडने भाकरी व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आणि समजा तुम्ही जास्त कोरडं पीठ लावलं असेल तर पीठ हे फडक्याने पुसून काढायचं आणि मग भाकरी भाजून घ्यायची। तर अशा प्रकारे अगदी 1-1.5 मिनिटातच मध्यम गॅसवरती भाकरी भाजली जाते आणि पाहू शकत असाल किती सुंदर भाकरी तयार झालेली आहे। भाकरी दोन्ही साईडनं भाजल्यानंतर डब्यामध्ये तळाशी कॉटन टाकून झाकून ठेवायची, म्हणजे भाकरी मऊ लुसलुशीत राहते। याचप्रमाणे मी दुसरी भाकरी सुद्धा केलेली आहे आणि अशाच मी 5च्या 5 भाकरी करून घेतल्या। या भाकरी अगदी 7 ते 8 तास सुद्धा मऊ लुसलुशीत राहतात, कारण आपण उकड घेतलेली असते आणि उकड घेतलेल्या भाकरी अगदी 8 ते 10 तास तशाच छान राहतात। झणझणीत पिठलं मऊ लुसलुशीत भाकरी आणि पाहू शकत असाल किती सॉफ्ट झालेली आहे आणि अगदी अखेरपर्यंत त्याचा पापुद्रा सुटलेला आहे। तर अशा प्रकारे कांदा, मिरची, लसणाची चटणी आणि गरमागरम तांदळाची भाकरी आणि झणझणीत पिठलं एक नंबर बेत होतो। ह्या जेवणाची सर कुठल्याही 5 स्टार हॉटेलच्या पाची पकवानाला येणार नाही, इतकं अप्रतिम चवीचं लागतं। व्हिडिओ आवडले असेल तर एकदा तरी या प्रमाणामध्ये आणि या पद्धतीनुसार अप्रतिम चवीचं पिठलं आणि मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी नक्की करून पहा, सर्वांना नक्की आवडेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।